तर 26, 27, 28, 29, 30 ऑगस्टपर्यंत कोणत्या भागात पाऊस पडणार आहे तर तुम्हाला अंदाज सांगणार आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 26, 27, 28, 29, 30 दरम्यान नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा आणि बीडचा काही भाग आणि इकडं लातूर, धाराशिवपर्यंत ह्या भागामध्ये काय होणार आहे, पाऊस 30 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण सगळ्यात जरा जास्त प्रमाण कुठं राहीन, फक्त विदर्भातच राहीन. मग ते कोणत्या राहीन, मध्य प्रदेश बॉर्डरचे जे जिल्हे तालुके येतं, मग बुलढाणा जिल्हा इकडं ते परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या परिसरामध्ये थोडं जास्त प्रमाण राहणार आहे. पण त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपाचा अर्ध्या तासाच्या, 10 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या ह्या 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात सरी पडतील. खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यात लक्षात घ्यायचा. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा तिकडं देखील खूप काही मोठा राहणार नाही. आता सरीच येतील, अर्ध्या तासाच्या, 10 मिनिटाच्या राहतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इकडं याच्याकडं फुलंब्री, कन्नड ते सोयगावपर्यंत त्या परिसरामध्ये तुरळक भागात पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या 4 दिवसामध्ये इकडं चाळीसगाव, धुळे, नंदुरबार तिकडं देखील थोड्या सरी येतील म्हणून लक्षात घ्यायचं. आणि इगतपुरीकडं पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडं सरी येत राहतील. कोकणपट्टी, घाटमाथ्यावरचा पाऊस ते जोराचा चालू राहील. कोल्हापूरकडं देखील सरी राहतील. सांगली जिल्ह्यात देखील आपल्या सरी येत राहतील. सोलापूर जिल्ह्यात देखील सरीत राहतील. मोठा काही पाऊस नसणार आहे. पुणे जिल्ह्यात देखील फक्त सरीच येतील. खूप काही मोठा पाऊस नसणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. झालं तर राज्यात असा सगळीकडे पडणारा, खूप मोठा पडणारा, ओढे नाले वाहणार तसा काही सध्या तरी ह्या ऑगस्टमध्ये पाऊस नाही. फक्त विदर्भातमध्ये आहे. फक्त ते भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तिकडे यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये तिकडंच पाऊस आहे तसा जोराचा. आपल्या इकडल्या भागामध्ये मात्र पूर्व विदर्भ, आपलं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इकडे काही तसा ह्या 3 विभागामध्ये जोराचा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. 26, 27च्या दरम्यान चांगला जोराचा, काही ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार पाऊस अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा ह्या परिसरामध्ये ह्यामध्ये 4-5 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी. पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. हिंगोली, वाशिमकडे पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही पण भाग बदलत पडणार आहेत. पिकाला दिलासादायक असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. नांदेड जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला चांगला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस चालू राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणात देखील आज बऱ्याच भागामध्ये रात्रीच्याला पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणाच्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये, पंढरपूर, आटपाडी तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा, अहिल्यानगरकडं तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे. पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टीमध्ये कोल्हापूरपासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरी म्हणून ते लक्षात घ्यायचं. पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरी येत राहतील म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर संगमनेर, अकोले त्या सरी चालूच राहतील. तिथं नाशिककडं इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडंच देखील सरी पाऊस राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. धुळे, जळगाव, नंदुरबार तिकडं मात्र 26, 27, 28च्या दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सर्वदूर पडणार नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडं अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल, मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडं त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया,
त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे म्हणून विदर्भात शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो इकडं सिल्लोड नेल्लोड त्याच्यानंतर इकडं सोयगाव चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस आहे, सुरू दूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज